डोंगर रांगांच्या औरंगाबाद जिल्ह्यात दूध उत्पादन भरपूर होते, पण दूध विक्रीसाठी अनुकूल वातावरण नव्हते. सायकलवरून दूध पुरवठा करणारे काही दूध उत्पादक एकत्र आले आणि यातूनच औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाने जन्म घेतला. दिनांक 7 मार्च 1960 योगायोग असा की महाराष्ट्राचा सहकार कायदा आणि औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ एकाच वेळी अस्तित्वात आला. शासकीय दूध डेअरीसाठी 1980 ते 84 पर्यंत कमिशन तत्वावर काम केले. 1997 पर्यंत दुग्धशाळा नसल्यामुळे दूध संकलन करता येत नव्हते. दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री करता येत नव्हती. तरीही दूध संघ थांबला नाही. गोकुळ, विकास, वारणा व महासंघाचे दुग्धजन्य पदार्थ विक्री करून भांडवल उभे करण्याचा प्रयत्न केला. शासकीय दूध डेअरीवर अवलंबून असल्यामुळे दूध अतिरिक्त होत होते, म्हणून 2-2 दिवस दूध खरेदी बंद करण्याची वेळ अनेकदा येत असे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होई. यावर उपाय म्हणून दूध संघाने स्वतःच्याच पैशाने कोणतेही कर्ज न काढता पाथरी, तालुका फुलंब्री, बनशेंद्रा, तालुका कन्नड व पैठण येथे 30,000 लिटर क्षमतेचे शीतकरण केंद्र उभारण्यात आले. 1997 साली गांधीली येथील कर्जाशिवाय दुग्धशाळा उभारणीसाठी सभासदांनी 98 लाख रुपये उभा केलेला आणि 10 वर्षानंतर सभासदांचे 98 लाख रुपये व्याजासहित परत केलेला महाराष्ट्रातील एकमेव दूध संघ आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू झाला. काम वाढत गेले, यश मिळत गेले. संघासाठी परिश्रम करणाऱ्या माणसांची संख्या वाढत गेली, तशी संघाची जुनी इमारत अपुरी पडू लागली. दुग्धशाळा, शीतकरण केंद्र यांच्या उभारणीनंतर कोणत्याही कर्जाविना 2 कोटी रुपये खर्चून दूध संघाने टोलेजंग व सर्व सुविधायुक्त प्रशस्त इमारतींची उभारणी केली. परिश्रम, नियोजन, काटकसर यांचे प्रतीक म्हणजेच ही दूध संघाची इमारत होय. स्वावलंबी होण्याचा ध्यास घेताना देवगिरी महानंदच्या 12 ब्रँडने जन्म घेतला. महानंद ब्रँडद्वारे पिशवीमधून दूध वितरण चालू झाले. 1997 साली प्रतिदिन सरासरी 10,000 लिटर दूध पॅकिंगद्वारे विक्री होत असे. आता ते एका दशकानंतर प्रतिदिन 50,000 लिटर पर्यंत पोहोचले आहे. सर्व तांत्रिक प्रगती साधल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, तूप, लस्सी, बटर मिल्क, मसाला बटर मिल्क, दही, श्रीखंड, आम्रखंड आदी पदार्थ देवगिरी महानंद या नावाने विक्रीस उपलब्ध केले. प्रतिवर्ष तुपाची विक्री 10,000 किलो, श्रीखंड 400 किलो तर गोड दूध 2 लाख बॉटल विक्री करीत आहे. संघाचे प्रतिदिन सरासरी दूध संकलन 95,000 लिटर असून सरासरी खरेदी दर 25 ते 26 रुपये आहे. औरंगाबाद शहरात प्रतिदिन पॅकिंगद्वारे 64,000 लिटर दूध विक्री करण्यात येते. 37 वाहने, 75 कायम कर्मचारी दूध गोळा करतात. प्रक्रिया झालेले दूध 20 वाहनांद्वारे हे दूध विक्रेत्यांपर्यंत पोहोचविले जाते. शहरातील 550 दुकानदारांमार्फत ग्राहकापर्यंत दूध पोहोचविले जाते. 500 दूध उत्पादक संस्था कार्यरत असून 25,000 दूध उत्पादक व्यवसाय करतात. शहरालगत असलेल्या गांधीली येथील दुग्धशाळेची क्षमता 50,000 लिटर आहे. बनशेंद्रा, पाथरी, पैठण येथे दूध शीतकरण केंद्रे असून त्यांची क्षमता 70,000 लिटर एवढी आहे. तसेच संघाचे वैजापूर, सिल्लोड येथे नव्याने शीतकरण केंद्र कार्यान्वित झालेले आहे. संघाच्या सभासद संस्थांकडे 28 बल्क कूलर युनिट असून ज्याची क्षमता 30,000 लिटर एवढी आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ एक यशस्वी सहकारी संस्था म्हणून गणली जाते. यामागे प्रत्येक सभासद, प्रशासनाची जागरूकता, निष्ठा आणि प्रेम कारणीभूत आहे. आपण सहकाराचा खरा आदर्श निर्माण करून सहकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य केले.
देवगिरी महानंद हा औरंगाबाद जिल्ह्यासाठी एक परवलीचा शब्द बनला. शेतकरी, सभासद व ग्राहकांचे हित जोपासणे हा संस्थेचा मूळ उद्देश. त्या उद्देशाची पूर्ती संघ करतोय याचाच मनस्वी आनंद होतो. दूध महापूर योजनेत यशस्वी सहभाग. मराठवाडा विकास पॅकेजमध्ये सहभाग घेऊन सभासद दूध उत्पादकांना 800 गायींचे वाटप करण्यात आले. माननीय मुख्यमंत्री सहायता निधीस आतापर्यंत 17.61 लाख देणगी, गारपीटग्रस्त सभासद दूध उत्पादकांना 23.39 लाख रुपये आर्थिक मदत, अनेक शासकीय उपक्रमात सहभाग. जागतिक आधुनिकीकरण लक्षात घेऊन सर्व शीतकरण केंद्र व प्रशासकीय इमारत यांचे संगणकीकरण करून पूर्ण ऑनलाईन केलेले आहे. यामुळे संघाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आलेली आहे. संघाचे अधिकृत भागभांडवल 5 कोटी असून संघाची स्थावर व जंगम मालमत्ता रुपये 5,034 कोटी आहे. संघाची राखीव निधीची स्वतंत्र खाती गुंतवणूक 80 लाख असून मुदत ठेव 164 लाख आहे. सन 2009 ते 2014 या कालावधीत वैधानिक लेखापरीक्षणात संस्थेस सतत लेखापरीक्षणात वर्ग अ मिळालेला आहे. संघाने 5वा वेतन आयोग देऊन कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक बळ उंचावण्याचा प्रयत्न केला. दूध उत्पादकांना शासनाच्या आधारभूत दूध खरेदी किमतीपेक्षा 1 रुपये जादा दर दिला. या रकमेपोटी 2011 ते 2017 दरम्यान 22 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. संघाचे कार्यक्षेत्र औरंगाबाद जिल्हा असून या क्षेत्रात 1250 गावांचा समावेश आहे. संघाचे एकूण सभासद 714 असून 524 दूध पुरवठा संस्था संलग्नित आहे. या संस्थांच्या माध्यमातून 35,000 दूध उत्पादक संघाचा गौरव वाढविण्यास अहोरात्र कष्ट घेत असतात. काम, काळ, वेग, अर्थशास्त्र यांचे व्यवस्थापन यांचा नवा पायंडा. यामुळेच हा संघ ISO प्रमाणित झाला. खऱ्या अर्थाने औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या विकासाचा मानबिंदू म्हटल्यास आमचे सर्व पक्षी असलेले संचालक मंडळ, या संचालक मंडळाने घेतलेले योग्य ते निर्णय, आमच्या अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेले कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे करावे हे ध्येय राखून, तसेच आमच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूध उत्पादक याच्या आर्थिक उन्नतीसाठी जे उद्देश ठेवून काम केले व त्याला आमचे प्रिय ग्राहक व दूध विक्रेते यांनी दिलेले साथ हेच आमच्या औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या विकासाचे रहस्य आहे. औरंगाबाद जिल्हा दूध संघाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सहकार भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्थापनेपासूनच कमाल मर्यादेपेक्षा अधिक दूध निर्मिती आणि पुरवठा करणारा दूध संघ, कमिशनवर कामाला प्रारंभ करून प्रचंड प्रमाणात लाभांश वाटप करणारा दूध संघ, 30 किलोमीटर अंतराच्या आत प्रत्येक दूध उत्पादकाला दुग्धशाळा उपलब्ध करून देणारा दूध संघ, दिवसाकाठी 1-2 हजारांच्या घरात दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यापासून आज 40 लाख रुपयांची दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारा हा संघ, जेवढा नफा अधिक तेवढा दूध उत्पादकांना लाभांश अधिक देणारा दूध संघ. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आपल्या या व्यवसाय वाढीच्या दृष्टीने काही बदल नक्की केलेले आहेत. विशेषतः दूध शेतकऱ्याकडून आम्ही गोळा करतो, परंतु गोळा केलेलं दूध आम्ही मार्केटमध्ये आम्हाला विकावं लागतं आणि मार्केटमध्ये त्याच वेळेला दूध खात्रीशीर विकलं जातं
की ज्यावेळेला त्या दुधाची क्वालिटी, त्या दुधाची चव, त्या बाय प्रॉडक्टची क्वालिटी, बाय प्रॉडक्टची चव हे जर आम्ही नीट मेंटेन केल्यामुळे आमचं आज गिऱ्हाईकसुद्धा टिकून आहे. आणि मला असं वाटतं की उत्पादन करणं हे जेवढं सहज आहे तेवढं मार्केटिंग करणं सहज नाही. आणि मग मार्केटिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मार्केटिंगला लक्ष देणं म्हणजे ग्राहकाची आवड निवड हे सांभाळणं. आणि ग्राहकाची आवड जर आम्ही निश्चित सांभाळू शकलो तर आम्हाला हा व्यवसाय पुढे नेता येईल. आणि त्या दृष्टीने संघाने विचार केला किंवा ग्राहकाला जे काही आवडतं, ग्राहकाला जे पसंत पडतं त्या क्वालिटीचं, त्या गुणवत्तेचं, त्या चवीचं आम्ही दूध आणि उपपदार्थ दिले पाहिजे. आणि म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आमचं मार्केटिंग हे या शहरामध्ये टिकून आहे. आणि म्हणून प्रोडक्शन करणं हा एक मुद्दा आणि मार्केटिंग करणं दुसरा मुद्दा. आणि मग मार्केटिंगवर आम्ही विशेष लक्ष दिल्यामुळे आम्हाला दूध उत्पादकाकडून दूध गोळा करणं सहज शक्य होतं. आणि त्यांना त्याप्रमाणे आम्हाला त्यांना पैसाही देता येतो. आणि त्या दृष्टीने आम्ही या संघाने हा अभिनव प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवला. स्वयंप्रेरणेने कष्ट करणाऱ्या आणि एका विधायक उद्योगाचा पाया रचणाऱ्या त्या शेतकऱ्यांना कल्पनाही नसेल की आपण एका स्वयंप्रकाशित सहकाराच्या वाटेवरचा आदर्श ठरणारा दीप प्रज्वलित करीत आहोत. भाडेतत्वावरील इमारतींमधून संघ सुरू होऊन अनंत अडचणी, अनेक चढउतार अनुभवत सहकाराचे मूल्य जपत प्रगती करीत आहे. या प्रगतीने शेतकऱ्यांच्या जिद्दीला एक आयाम प्राप्त करून दिला. एक सक्षम आर्थिक सहकारी संस्था म्हणून मान्यता पावला.